एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदमांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांची बरीच चर्चा होती. बाळासाहेबांचं निधन झालं मात्र हाताचे ठसे घेण्यासाठी 2 दिवस सांगितलं, त्याच्यामध्ये काय तथ्य आहे का? एक लक्षात घ्या, रामदास कदम हा कधीच भरोशाचा माणूस नव्हता. खरं म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचं फोटो लावून रोज पूजा केली पाहिजे. कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक हरल्यावर माननीय उद्धव साहेबांनी त्यांना 2 वेळा विधान परिषदेवर पाठवलं. 2 वेळा. असं कुठल्या पक्षात होतं का? त्यांना 2 लोकांना विधान परिषदेवर पाठवायला पक्षाचा विरोध होता. 2 लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होता. त्यातले एक रामदास कदम आणि दुसरे नीलम गोरे. नीलम गोरेंचं पक्षातलं योगदान काय हा कायम प्रश्न विचारला होता. आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे, आमदार मंत्री, त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवरती का पाठवता असा उद्धव ठाकरेंना पक्षातून प्रश्न विचारले गेले. तरीही उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे ग्रस्त असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकारी आहेत, आम्ही उद्धवजींना ठीक आहे, तर त्यांनी 2 वेळा त्यांना 12 वर्ष विधान परिषदेवरती पाठवलं. आता अशा माणसांना कृतज्ञ राहायला पाहिजे ठाकरे कुटुंबात. पण आता हे गरजी ओकतायत. पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांगतो की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत, ही विटंबना आहे. त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल, जबर किंमत मोजावी लागेल. आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगतो. मग ही किंमत कोणत्याही प्रकारची असेल, कायदेशीर असेल, भावनिक असेल, नीतीची असेल, पण ह्यांना जबर किंमत. बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी तिथे उपस्थित आहे. शेवटच्या 8 दिवस साहेबांचा जो क्रिटिकल काळ होता, मी तिथे उपस्थित होतो पूर्ण काळ. शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारखा माणूस तिथे उपस्थित होता. हे कुठे होते? कोणी नव्हतं. आम्ही मोजके लोक तिकडे. आम्हाला माहिती आहे काय अवस्था होती आमची, काय सगळ्यांची परिस्थिती. आणि तुम्ही त्याचा आता या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची, त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत तुमची मदतगिरी असेल तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी लागेल. 12 वाजता आज शिवसेना भवनामध्ये अनिल परब यांची पत्रकार परिषद. ते काय बोलतात ते ऐका. कायदेशीर म्हणजे तुम्ही अनिल परब यांची महत्वाची पत्रकार परिषद या संदर्भात आहे. सर्व प्रकारची किंमत त्यांना मोजावी लागेल. पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवलं. रामदास कदम हे नक्कीच पक्षामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं. पक्षाने त्यांना दिलंय भरपूर, खास करून उद्धव ठाकरे साहेबांनी दिलं. विरोधी पक्षनेता पद असेल, मंत्रीपद असेल, नंतर हे त्यांना उद्धव साहेबांनी दिलेली पद आहेत बरीचशी. विधान परिषदेत त्यांच्या नेमणुका असतील या माननीय उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे. बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्धवजीकडे गेली तेव्हा उद्धवजींनी सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागलं. आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी, पण त्यांना टाळ्या नाही मिळाल्या. महाराष्ट्र थुकतोय त्यांच्या. मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो. त्याच्याबद्दल आम्ही पाहू ना, आम्ही जिवंत आहोत अजून, आम्ही बघू काय करायचं. अशा प्रकारचे पहिलेच विधान नाही, यापूर्वी पण त्यांनी बघा
पद आणि पैसा यासाठी वेडा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधानं करू शकतो. मी परत सांगतो, या आधी ते काय बोलले वगैरे काय मला माहित नाही, हे वारंवार तेच बोलत आहे. हे कुठे होते त्यावेळेला, कधी होते? तर ठाकरेंच्या सुखदुःखामध्ये हे सगळे लोक कुठेच नव्हते. सर त्यांचं असं म्हणणं आहे त्यांच्या म्हणणार काय, तुम्ही म्हणता 12 वाजता अनिल परब पत्रकार परिषद घेत आहेत, ते तुम्ही ऐका आणि माननीय उद्धव ठाकरे त्या विषयावर बोलतो. जे पक्ष सोडून गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरेंना कधीच दैवत मानू शकत नाही. एकनाथ शिंदेपासून जे काय आता लोक भाजपच्या चरणी विलीन झालेले आहेत, मोदींच्या चरणी विलीन झाले, अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतात शस्त्र म्हणून. बरं का, शस्त्र म्हणून अमित शहाच्या जोड्यांची पूजा केली या लोकांनी. सर पण त्यांचं हे बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानणाऱ्यांचं काम नाही. हो गया. सर उद्धव ठाकरे आज पुण्यात येतात. आज माननीय शिवसेना पक्षाकडून उद्धव ठाकरे पुण्यात येत आहेत, लोणावळ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. वेळेत येतील, पत्रकारांशी संवाद सगळ्यात आधी तुमची व्यवस्था आधी